एकीकडे विधान परिषदेच्या उमेदवारांचा गोंधळ सुरू असताना राज्यात एक नवी चर्चा सुरू झालेली आहे। ती चर्चा होती दोन्ही शिवसेनेच्या एकत्रीकरणाची। एकनाथ शिंदे अनेक आमदारांसह पक्षातून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच ही चर्चा रंगली। ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांच्या एका वक्तव्यामुळे आणि त्याला शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या दुजोऱ्यामुळे। मात्र नेते कार्यकर्त्यांना कितीही वाटत असलं तरी हे शक्य आहे का, बघूयात या संदर्भातला सविस्तर आढावा घेणारा एक स्पेशल रिपोर्ट। वाटतं, बऱ्याच वेळेस वाटतं, पण ते मला एकट्याला वाटून काही फायदा नाही ना। दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार। पंखा काय हातच ठेवणार नाही तर पंखाचा काय प्रश्न राहिला, उडण्याचा चालला, चालण्याच्या परेशानी होईल काही दिवसांनी। आताच्या घडीला महायुतीचा संसार आमचा चांगला सुरळीत प्रगतीपथावर आहे। ठाकरे आणि शिंदे पुन्हा एकत्र। पश्चाताप झाला असेल, ज्यांच्यातला स्वाभिमान जागा झाला असेल, जर कोणाला जाणीव झाली असेल तर त्यांनी मातोश्रीवर यावं आणि उद्धवजींना भेटावं। शिंदेंच्या शिवसेनेसाठी मातोश्रीची दारं खुली। दोन्ही शिवसेना वेगळ्या होऊन जवळपास 4 वर्ष झाली आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांमधून विस्तवही जात नाही। दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर जहरी टीका करण्यात येते। इतकंच काय तर दोन्ही पक्ष आणि चिन्हाचा वाद थेट कोर्टापर्यंतही पोहोचला। त्यामुळे दोन्ही शिवसेनेतील राजकीय संघर्ष अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलाय। अशातच राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकांच्या निमित्तानं काही जागांवरून महायुतीत संघर्ष निर्माण झालाय। विशेषतः भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत काही जागांवरून वाद झाल्याचं पाहायला मिळालं। हे वाद संपुष्टात येऊन उमेदवारांनी अर्जही भरले, मात्र ज्यांना संधी मिळाली नाही त्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला। यात शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांचाही समावेश आहे। महायुतीमधील या बंडखोरीवरून शिवसेना युबीटीचे नेते अंबादास दानवे यांनी जोरदार टीका करताना थेट दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकतात असं मोठं वक्तव्य केलंय। पण भारतीय जनता पार्टी, मी आधीच म्हटलेलं आहे की मोठा मासा छोट्या मासाला गिळत असतो, तसं हळूहळू एक एक पार्ट, एकदा हात तोड, एकदा पाय तोड आणि नंतर मुंडकच तोड, अशा पद्धतीनं प्रोसेस भारतीय जनता पार्टीची, अजितदादाच्या पक्षाची आणि शिंदेंचा जो गट आहे त्याची करते। हे पण आता शिंदेंचा गट संपवायला तर भारतीय जनता पार्टी ते काम करते। जी बाळासाहेबांच्या विचाराने उद्धवजीच्या नेतृत्वाखाली शिवसेना आहे, हिला कोणी संपवू शकत नाही। बघूया, एकत्र आलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? वाटतं, बऱ्याच वेळेस वाटतं, पण ते मला एकट्याला वाटून काही फायदा नाही ना। मुख्यमंत्री काम करताना सर्व मित्र पक्षाला सोबत घेऊन काम करतात देवेंद्रजी, त्यामध्ये कुठेही तीळ मात्र शंका नाही। पण खालचे लोक ज्या पद्धतीने सूडबुद्धीने शिवसेना संपवण्याचं काम करत असेल तर माझी त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे का हे कुठेतरी कार्यपद्धत बदला। पंख कापणं सुरू आहे, त्याच्यापेक्षाही वाईट, पंखा काय हातच ठेवणार नाही तर पंखाचा काय प्रश्न राहिला, उडण्याचा चालला, चालण्याच्या परेशानी होईल काही दिवसांनी। दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत विधान केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी या दोन्ही नेत्यांची समृद्धी महामार्गावर भेट झाली। यावेळी अंबादास दानवे आणि अब्दुल सत्तार यांनी एकमेकांची गळाभेटही घेतली। यावेळी सत्तार यांनी आपली मन की बात दानवेंना सांगितली। माझ्या नेत्याच्या इच्छेशिवाय आमचं होत नाही, माझी इच्छा आहे माझ्या नेत्याच्या इच्छेशिवाय आमचं होत नाही, माझी इच्छा आहे माझ्या नेत्याच्या इच्छेशिवाय आमचं होत नाही। दानवेंच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। खासदार संजय राऊतांनी शिवसेनेला डिवचलं। चूक कळली असेल तर मातोश्रीला या असं राऊतांनी म्हटलं, तर काहींना प्रवेश मिळणार नाही हे सांगायलाही राऊत विसरले नाहीत। शिवसेना एकच आहे, मी कालही म्हणालो, 2 शिवसेना असूच शकत नाहीत ना। शिवसेना जिथे ठाकरे तिकडे शिवसेना, आणि शिवसेनेचं काम हे सातत्यानं शिवसेना भवन किंवा मातोश्रीतून चालतं। जिथे ठाकरे नाहीत ती शिवसेना कशी असणार मला सांगा। मी मगाशी असं आपल्याला सांगितलं की ज्यांना पश्चाताप झाला असेल, ज्यांच्यातला स्वाभिमान जागा झाला असेल, ज्यांना अशी खात्री पटली असेल की भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रद्रोही पक्ष आहे, हा शेतकऱ्यांचा आणि मराठी माणसांच्या विरोधातला पक्ष आहे, हा शेटजींचा आणि व्यापाऱ्यांचा पक्ष आहे, असं जर कोणाला जाणीव झाली असेल तर त्यांनी मातोश्रीवर यावं आणि उद्धवजींना भेटावं।
शिंद्यांबरोबर जे लोक आहेत तो पक्ष नाहीच आहे ना. निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभारामुळे त्यांना तात्पुरतं चिन्ह मिळालेलं आहे आमचं. आणि सुप्रीम कोर्टाच्या दिरंगाई वृत्तीमुळं खटला चालत नाही. ज्या दिवशी खटल्याचा निकाल लागेल तो खटल्याचा निकाल आमच्या बाजूनच लागेल आणि तो आमच्या बाजूनं लागेल म्हणून त्या निकालाला सारख्या तारखा दिल्या जात आहेत. घटनेनुसार पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळणार आहे. पण आता जर कोणाला असं वाटत असेल तर उद्धव साहेबांशी चर्चा करून त्यांनी मागे फिरलं पाहिजे. पण काही लोकांना नक्कीच प्रवेश मिळणार नाही. पक्षचिन्ह कोणाचं पक्ष कोणाचा याचा निकाल जनतेच्या कोर्टामध्ये झालेला आहे आणि जनतेनं सांगितलं आहे की खरी शिवसेना एकनाथजी शिंदे यांची आहे. खरी राष्ट्रवादी ही अजितदादा पवार आणि सुनेत्राताई पवार यांची आहे. त्यामुळं विनाकारण कोर्टावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं, विनाकारण कोर्टामध्ये भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत, संघाचे लोक आहेत, अशा पद्धतीच्या वावड्या उठवणं बंद करा. जनतेनं स्पष्टपणे दाखवून दिलं आहे की तुमची पक्ष चालवण्याची कुवत नाही, तुमची सरकार चालवण्याची कुवत नाही. शिवसेना एकत्र यावी अशी इच्छा व्यक्त करणाऱ्या दानवेंनीही मातोश्रीवर आल्यास एकत्रीकरणाची चर्चा पुढे जाऊ शकते असं मोठं विधान केलं. शिवसेना दोन नाही, ते शिवसेना एकच आहे. जे बाळासाहेबांची जे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करते, इथं बाकी गद्दार लोकांची गँग आहे आणि त्याच्यामुळे या गँग मधल्या कोणाला जर अशा पद्धतीनं भूमिका मांडायची असेल तर निश्चित त्याचं स्वागत करू आम्ही. त्यांनी उद्धवजींशी बोललं पाहिजे. राजकारणात अशा टीका होत असतात एकमेकावर. टीका करणं वेगळं आणि मला असं वाटतं नमक हरामी करणं वेगळं. टीका रोज एकमेकावर करत असतो आपण, म्हणून काय एकमेकाचे दुश्मन तेच असतात. फक्त नमक हरामी करणं हे तर चुकीचं आहे. त्यांच्याकडे एकत्र येऊन जर का मातोश्री आला तर चर्चा पुढे जाऊ शकते. काय नाही जाणार, जाऊ शकते. मला वाटतं की अंबादास दानवे साहेबांनी त्यांच्या गटाला, त्यांच्या पक्षाला महाविकास आघाडीने काय डॉमिनेट केलं आहे याचं त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. आमचं सर्व व्यवस्थित चाललेलं आहे, चर्चा होते, त्याच्यातनं तिन्ही नेते एकत्रित बसून निर्णय करतात आणि संपूर्ण राज्यामध्ये त्या त्या पक्षाचे कार्यकर्ते आम्ही त्याची अंमलबजावणी करतो. कोणाचं ते त्यांचं मनोगत असेल. आत्ताच्या घडीला महायुतीचा संसार आमचा चांगला सुरळीत प्रगतीपथावर आहे. एकदा नाराज झाले तरी ऐकलं नाही, दोनदा नाराज झाले तरी ऐकलं नाही, तीनदा नाराज झाले ऐकलं नाही. आता भाजप त्यांना गृहीत धरत जाणार. सत्तेसाठीची अस्वस्थता आहे. सत्तेसाठी अस्वस्थता आहे, नाहीतर उद्या जाऊन आपल्या पक्षाला खाल्लं जाईल याची अस्वस्थता असू शकते. पण विषय एवढाच आहे की भाजपला पण कळलेलं आहे की फक्त गुरगुरलं जाईल. जो वाघ असतो आणि त्याला दातच नसतात त्याची तशी भीती नंतर राहत नसती. अशीच काही परिस्थिती या दोन्ही पक्षाची भाजपबरोबर राहून दुर्दैवाने त्या ठिकाणी झालेली आहे. एकनाथ शिंदे साहेब ताकदवान नेता आहे, पण भाजप त्यांची ताकद हळूहळू संपवणार हे मात्र त्या ठिकाणी खरं. काही दिवसांपूर्वी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा होती. मात्र अजित पवारांच्या निधनानंतर या चर्चांना ब्रेक लागला. पण दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेनेमध्ये असलेल्या परस्पर संबंधांमध्ये मोठी तफावत आहे. पक्षफुटीनंतरही दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांचे वैयक्तिक मधुर संबंध आहेत. एकमेकांवर टोकाची टीका करणं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी कटाक्षानं टाळलं. शिवसेनेचं मात्र तसं नाहीये. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात विस्तवही जात नाही. ठाकरेंच्या नेत्यांकडून शिवसेनेवर टीका करताना गद्दार, मिंधे असे शब्द वापरले जातात. एवढे संबंध बिघडलेले असताना दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या वावरापेक्षा दोन्ही पक्षाच्या प्रमुखांमधील मतभेद प्रभावी आहेत. त्यामुळे दोन्ही शिवसेना एकत्र येण्याचं स्वप्न दिवा स्वप्नच ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.